लोकसभा सचिवालयानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कार्यालयाच दिलेलं नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कार्यालय दिलं असून त्यांचा मात्र पक्षाच्या जुन्या नावानंच उल्लेख करण्यात आलाय। लोकसभेत एनसीपी असा शरद पवारांच्या पक्षाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। लोकसभेमध्ये एनसीपी असा शरद पवारांच्या पक्षाचा उल्लेख करून त्यांना कार्यालय देण्यात आलेलं आहे, परंतु महायुतीत असणाऱ्या अजित पवारांना मात्र पक्ष कार्यालय मिळालेलं नाही। तर शरद पवारांच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह बदललं असून देखील त्यांना आता लोकसभेत जे कार्यालय मिळालं त्यावर नाव हे एनसीपी असंच आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस थेट दिल्लीहून फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण बघतोय अजित पवारांना कार्यालयच मिळालेलं नाहीये, तर शरद पवारांच्या पक्षाचं जे जुनं नाव आहे त्याच नावावर त्यांना कार्यालय अलॉट झालंय। अगदी स्नेहिल, ज्या पद्धतीने हे कार्यालयाचं वाटप केलं गेलेलं आहे लोकसभा सचिवालयाकडनं, त्यांनी हा नियम लावलेला आहे की संख्याबळाच्या आधारे हे कार्यालय जे आहे ते वाटप केलं गेलं आहे। अजित पवारांच्या पक्षाचं आपण प्रामुख्याने बघितलं तर लोकसभेमध्ये फक्त एकच खासदार आहे, म्हणजे सुनील तटकरे एक खासदार आहेत। राज्यसभेत जरी त्यांचे इतर 3 खासदार असले तरी संख्याबळ त्यांचं भरत नसल्यामुळे त्यांना कार्यालय दिलं गेलं नाहीये अशी माहिती समोर आलेली आहे। दुसरीकडे बघायला गेलं तर शरद पवार यांच्या पक्षाचे लोकसभेमध्ये 8 आणि राज्यसभेमध्ये 2 असे एकूण 10 खासदार आहेत, त्यामुळे त्यांना हे कार्यालय दिलं गेलं। पण यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शरद पवार यांना निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावाचा पक्ष दिलेला आहे। असं असताना शरद पवार यांचा जो जुना पक्ष होता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याच नावानं हे कार्यालय अलॉट केलं गेलेलं आहे। 126D हे ज्या कार्यालयामध्ये सध्या शरद पवारांच्या पक्षाचं ऑफिस आहे तेच कार्यालय सध्या शरद पवार यांना दिलं गेलं। पण नेमकं सचिवालयाकडे ही चूक झालेली आहे, ते सचिवालयाला नेमकं काय म्हणायचं आहे की हे या सगळ्यामधलं समजत नाहीये। पण सध्या तरी अजित पवार यांच्या पक्षाला कुठलंही कार्यालय दिलं गेलेलं नाहीये। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर लोकसभेत पवारांच्या पक्षाचा उल्लेख जो आहे तो जुन्या नावानंच करण्यात आलेला आहे, त्यामुळे अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे। अजित पवारांना मात्र संख्याबळानुसार कार्यालय मिळालेलं नाही। 3 खासदार किमान असावे लागतात कार्यालय मिळवण्यासाठी, त्यामुळे अजित पवारांना कार्यालय मिळालेलं नाही।